पुढचा प्रश्न आहे आपला, विदाउट युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह दॅट. मग आता विदाउट युजिंग, मग ट्रुथ टेबल म्हणल्यावर आपल्याला ट्रुथ टेबल काढायचं नाही. मग ट्रुथ टेबलचा वापर न करता म्हणजे आपल्याला जे लॉ बघितलेत आपण, या लॉचा वापर करून आपल्याला हे इक्विव्हॅलंट दाखवायचं. आता हे काय बघा, P if and only if Q is equivalent to P and Q or negation P and negation Q, हे आपल्याला दाखवायचं आहे. आपण हेच ट्रुथ टेबलचा वापर करून पण दाखवलं होतं. ट्रुथ टेबलमध्ये आपण काय केलं, तर याचा एक कॉलम केला टेबलमध्ये आणि याचा एक कॉलम केला आणि हे दोन्ही कॉलम सेम आले, म्हणजे याचे ट्रुथ व्हॅल्यू सेम आले असं दाखवलं आणि मग हे इक्विव्हॅलंट आहे. आता आपल्याला टेबल करायचं नाहीये, त्यामुळे आपण आता हे कसं करणार, तर LHS इक्वल टू RHS दाखवायचं फॉर्म्युल्यांचा वापर करून किंवा लॉचा वापर करून. आता बघा आपण लिहूयात, P if and only if Q हा आपला LHS आहे. मग आपल्याला माहिती आहे बाय कंडिशनल लॉ काय सांगतो की P if and only if Q म्हणजे काय असतं, P implies Q and Q implies P असतं. म्हणजे ह्याच्या जागेवर आपल्याला काय लिहिता येईल, तर P implies Q and Q implies P हा फॉर्म्युला लिहिला आपण, बाय कंडिशनल लॉ लिहिला. P if and only if Q is equivalent to P implies Q and Q implies P. हे कुठला लॉ झाला आपला, तर बाय कंडिशनल लॉ झाला. आता हेच आपल्याला असंही लिहिता येतं, P implies Q म्हणजे काय असतं, P implies Q काय होतं, कंडिशनल लॉ नुसार तर निगेशन P और Q होतं. मग हा तुमचा कुठला लॉ आहे, तर कंडिशनल लॉ आहे. तुम्ही हे नाव लिहू शकता किंवा हे इक्वेशन लिहा. बेटर वे तुम्ही इक्वेशन लिहा, म्हणजे तुम्हाला इथं काय लिहायचं ते कळतं. नुसतं नाव लिहिताना कधी ह्याचं नाव त्याला आणि त्याचं नाव ह्याला पण होऊ शकतं, त्यापेक्षा फॉर्म्युला पाठ केलेला केव्हाही चांगलं. मग आता हे P implies Q च्या जागेवर काय आलं, निगेशन P और Q आलं. अँड आता याच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार आहे, जशी याची किंमत ही असेल काय, तर पहिल्याचं निगेशन और दुसरं तसंच हाच रूल, ह्याची व्हॅल्यू जशी इथं आली तसा हा रूल इथं वापरायचा. किती आला, निगेशन Q और P, पहिल्याचं निगेशन और दुसरं तसंच झालं. आता आपण काय करणार आहे, तर हे अख्खं तसंच ठेवणार आहे. हा अख्खा कंस आहे तसा ठेवायचा आणि तो याला फोडायचा. म्हणजे कसं, तर बघा हे एक आहे असं समजायचं, हा ब्रॅकेट एक आहे असं समजायचं आणि अँड आहे इथं, पुन्हा इथं निगेशन Q आहे आणि ऑर P आहे, बरोबर. म्हणजे आपला एक डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे बघा. डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला कुठला आहे, तर एक डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला हा आहे. हे जे दोन डिस्ट्रीब्युशनचे फॉर्म्युले आहेत त्यातला हा जो पहिला फॉर्म्युला आहे, P अँड Q और R, याचा इथे वापर करायचा. बघा हे P असं समजलं, P अँड हे Q आहे आणि हे R आहे असं समजलं, तर तो फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा बघा तुम्हाला, तर P अँड Q और R काय तो हा फॉर्म्युला, तर हे दोन्ही एकदा याला लावायचे एकदा याला लावायचे, म्हणजे P अँड Q हे मधलं मध्ये जातं आणि P अँड R. मग आता हा आपला अख्खा P आहे, हा एकदा निगेशन Q ला जोडायचा आणि एकदा P ला जोडायचा. मग कसं होईल बघा बरं, निगेशन P और Q अँड हे अख्खं एकदा निगेशन Q ला जोडलं म्हणजे तुम्ही हे लिहिलं, तो अख्खा ब्रॅकेट अँड निगेशन Q लिहिलं. आता तुम्हाला परत लिहायचं आहे, हे मधला सिम्बॉल मध्ये गेला, पुन्हा निगेशन P और Q अँड आता कुणाला जोडणार तुम्ही, तर P ला जोडणार. कुठला फॉर्म्युला आला हा तुमचा, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आला. पुढे आता तुम्ही कसं करणार आहे बघा, तर पुन्हा तसाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. मग आता हे काय, और आहे, हे अँड आहे, हे और आहे, हे अँड आहे. आता असाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुन्हा याला वापरायचा. आता हे तुमचं फक्त बाहेर आहे, हे कसं होतं आधी होतं,
हे आधी आहे, हे नंतर आहे, बाकी काय नाही करायचं. मग आता पुन्हा काय करायचं, तर हे जे आहे निगेशन क्यू, एकदा निगेशन पी ला लावायचं आणि एकदा क्यू ला लावायचा. हाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुन्हा वापरायचा, हाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुन्हा वापरायचा आहे तुम्हाला. फक्त आता तो लॉक आहे कसा, तर हा इंटरसेक्शन सॉरी पी अँड जे ते नंतर आहे, म्हणजे हे असं दिसेल आता तुम्हाला, हे असं आहे, हे एक और हे दुसरं अँड हे तिसरं आलं. मग आता जसं हे केलं तसंच हे करायचंय, हा एकदा याला लावायचा एकदा याला लावायचा, म्हणजे क्यू अँड पी और आर अँड पी, ह्याचं फक्त अपोजिट झालं, बाकी काय नाही झालं. मग आता कसं होईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू, हे एकदा याला लागलं, मधला सिम्बॉल मध्ये आला, सॉरी मधला सिम्बॉल तुमचा आला, मधला सिम्बॉल आहे तुमचा हा ऑरचा, परत काय येणार, हे याला लागणार आहे क्यू अँड निगेशन क्यू. काय केलं, निगेशन पी एकदा निगेशन क्यू ला जोडलं, परत क्यू एकदा निगेशन क्यू ला जोडलं, हा तुमचा पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं. आलं. आता और मला आता पुन्हा हेच एक्सपान्शन असंच करायचंय. काय करणार, एकदा हा अँड पी जो आहे तो एकदा याला लावायचा एकदा याला लावायचा. आता मला इथे जागा नाहीये, कारण मी याचं रिझन लिहिताना परत हे केलं, त्यामुळे मी आता खाली लिहिते. हा जो ब्रॅकेट मला इथे लिहायचा होता तो मी खाली लिहिते, मला जागा नाही म्हणून. काय लिहिलं मी, तर हे एकदा याला लागलं, निगेशन पी अँड पी, मधला सिम्बॉल ऑर मध्ये क्यू अँड पी, कुठला, हे दोन्ही कुठल्या याला फॉर्म्युल्याने आले, तर या फॉर्म्युल्याने आले. आलं. आता पुन्हा हे ऍक्च्युली इथं रिझन पाहिजे, माझं थोडंसं वर खाली झालं. आता बघा, तुमचा एक कॉम्प्लिमेंट लॉ होता. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, तर कॉम्प्लिमेंट लॉ सांगतो पी अँड निगेशन पी काय तर एफ होतं, तर पी और निगेशन पी काय तर ट्रू येतं. तुमच्याकडे आता सध्या काय आहे बघा बरं, तर पी अँड निगेशन सॉरी इथं आहे पी अँड निगेशन पी आहे इथं, आणि क्यू अँड निगेशन क्यू आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आता लिहायची आपल्याला. याची व्हॅल्यू काय येते, तर फॉल्स येते. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय झालं, निगेशन पी अँड निगेशन क्यू, तसंच और हे किती झालं तुमचं, फॉल्स झालं. हे और पुन्हा याची किंमत किती झाली, तर फॉल्स झाली. और क्यू अँड पी, कुठला फॉर्म्युला वापरला, पी अँड निगेशन पी, हे किती येतं, एफ येतं. कुठला लॉ आहे तुमचा, हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. परत दिस इज इक्विव्हॅलंट टू. आता पुन्हा तुमचे आयडेंटिटी लॉज आहेत बघा. आयडेंटिटी लॉज काय सांगतात, तर पी और एफ, हे असंच आहे का बघा, हा अख्खा ब्रॅकेट जो आहे गोल कॉन्स, याला पी म्हणायचं, हा पी और एफ काय येणार, तर पी येणार, म्हणजे हा ब्रॅकेट उरणार. इथे तसंच आहे, एफ और हा अख्खा तुमचा पी आहे, म्हणजे इथे याची किंमत आली पी इतकी. कुठला शिल्लक राहिलं, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू शिल्लक राहिलं, याची किंमत आली एवढी. और इथं शिल्लक काय राहिलं, क्यू अँड पी. कुठला फॉर्म्युला वापरला, पी और एफ इक्वल टू पी. हा तुमचा कुठला लॉ आहे, तर आयडेंटिटी लॉ आहे. परत आता इथं बघा, इथं काय आहे, तर इथं आहे क्यू अँड पी. हे क्यू अँड पी मला उलट लिहिता येईल, आधी पी नंतर क्यू, म्हणजे हे झालं निगेशन पी अँड निगेशन क्यू, और हे झालं पी अँड क्यू. कुठला लॉ वापरला, पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी. कुठला लॉ आहे, तर तुमचा कम्युटेटिव्ह लॉ आहे. आता हे तुमचं ह्याच्यासारखं आलं बघा, तुमचा जो LHS होता
त्या LHS सारखं हे आलं, फक्त हे आधी नाही आलं, हे नंतर आलं आणि हे आधी आलं. तर आपण पुन्हा तसंच करूयात, हे आणि हे रिप्लेस करूयात पुढे मागे. म्हणजे P अँड Q पहिला ब्रॅकेट लिहिला, और निगेशन Q अँड निगेशन P दुसरा ब्रॅकेट लिहिला. कुठला लॉ आला? पुन्हा P और Q इज इक्विव्हॅलंट टू Q और P, आणि हा तुमचा RHS तयार झाला बघा. आता याच्यात सुद्धा सॉरी, इथं P आधी तुमचं आणि इथं Q आहे. हे P आधी आहे मग Q आहे. तसाच तुमचा RHS आलाय. आता दुसरं बघा, P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q. आता हे एक आहे, हे दुसरं आहे आणि हे तिसरं आहे आणि मध्ये और आहे दोन्हीकडे. म्हणजे ह्या दिसताना तुम्हाला असं दिसतंय, हे P और Q और R आहे. हे प्रत्येक ब्रॅकेट म्हणजे एक P आहे, दुसरा ब्रॅकेट म्हणजे Q आहे, तिसरा ब्रॅकेट म्हणजे R. आपल्याला हे असं कसंही करता येतं. हे दोन ब्रॅकेट म्हणजे ह्याला एखादा ब्रॅकेट घालता येतो किंवा याला घालता येतो किंवा या दोघांना घालता येतो. आता आपली सोय बघायची आपण की आपल्याला कुठला घालता येईल. बघा आता इथं अँड Q दिसतोय, इथं पण अँड Q आहे. मग आपण हे दोन ब्रॅकेट एकत्र करूया. म्हणजे पुढची स्टेप आपण अशी करणार, हे जर LHS आपण हा असा लिहिला परत, काय आहे तुमचं, तर P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q. तर आपण काय करणार आता, हे दोन ब्रॅकेट एकत्र करणार. म्हणजे P अँड Q एकत्र केलं और निगेशन P अँड Q, आणि मग हा तिसरा ब्रॅकेट लिहिला सेपरेट. म्हणजे तुम्ही काय केलं, तर याला रिझन लिहिताना म्हणणार P और Q और R. हे तुम्ही एकत्र P आणि Q एकत्र केले आणि R सेपरेट केलं. आलं. आता हे एकत्र आहे बघा. मग तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कुठला वापरायचा, तर P और Q अँड R. हे काय येईल बघा बरं, याचं एक्सपान्शन केलं तर याचं एक्सपान्शन येईल तुमचं P अँड R और Q अँड R. आता तुमच्याकडे हे आहे असं कन्सिडर करा. म्हणजे तुमच्याकडे काय, तर हे दोन आहेत बघा, आहेत इथं आणि इथं, आणि हे दोन P आणि Q आहेत. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आता तुम्हाला उलटा वापरायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे RHS तुम्हाला LHS तयार करायचा आहे. मग RHS तुम्ही कसा करता, तर हा अँड R जो आहे तो एकदा P ला लावता आणि एकदा Q ला लावता, बरोबर आहे ना. आणि हे मधलं तुमचं मध्ये जातं. मग तेच आता उलट करायचं. काय, तर जे सेम आहे ते बाहेर काढायचं. म्हणजे इथं कसं होईल बघा, तर अँड Q मी बाजूला काढलं, अँड Q बाजूला काढलं तर काय येईल, P मधलं मध्ये गेलं अँड निगेशन P. आलं का बघा, हा अँड Q बाजूला गेला, इकडचा राहिला P, इकडचा राहिला निगेशन P, आणि मधलं राहिलं होतं और. आता याचं एक्सपान्शन एवढंच येतं का बघा बरं, P अँड Q आलं, और पुन्हा निगेशन P अँड Q आलं. आता और हे पुढचं तसंच ठेवूयात थोडा वेळ, याला रिझन हे लिहायचं. आता काय होईल बघा, हे P अँड P और निगेशन P. काय बघा बरं, कॉम्प्लिमेंट लॉ सांगतो, P और निगेशन P किती येतं, ट्रू येतं. म्हणजे याची व्हॅल्यू झाली ट्रू. म्हणजे हे ट्रू झालं. अँड Q और P अँड निगेशन Q तसंच ठेवूयात. कुठला लॉ वापरला, P और निगेशन P किती येतं, तर T येतं. आता पुन्हा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय सांगतो बघा, तर P अँड T इक्वल टू P येतं. मग त्याप्रमाणे हे P च्या जागेवर फक्त Q आहे. मग P च्या जागेवर Q असेल अँड T हा पहिला रूट. मग P अँड T P राहतं. म्हणजे इथं किती शिल्लक राहणार, तर Q राहणार. म्हणजे इथं तुमच्या पहिल्या चौकटी कंसाची किंमत आली Q और P अँड निगेशन P. कुठला लॉ वापरला, P अँड T इक्वल टू P. हा तुमचा कुठला लॉ आहे, तर आयडेंटिटी लॉ आहे. हे सगळं स्पेलिंग तुम्ही लिहा.
पुन्हा आता याच्यात पुन्हा तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येईल. कुठला? तर पी ऑर क्यू अँड आर असंच आहे का बघा. हे एक स्टेटमेंट, ऑर हे दुसरं स्टेटमेंट, अँड हे तिसरं स्टेटमेंट. काय तर हे? तर पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. म्हणजे हे एकत्र करायचं, एकदा याला लावायचं एकदा याला लावायचं. म्हणजे इथं काय आलं? क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन पी आलं. इथं क्यू आहे वाटतं, इथं क्यू आहे, सॉरी. हां, तुम्ही हे जरा नीट बघून घ्या. मग आता इथं क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू आलं. हा तुमचा कुठला लॉ झाला? तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. मग नंतर तुम्ही काय करणार आता? हे क्यू ऑर पी तसंच अँड. आता हे काय बघा, क्यू ऑर निगेशन क्यू किती येतं? हे क्यू ऑर निगेशन क्यू नेहमी असतं ट्रू. वरती आपण बघितलंय कुठला रूल आला? पी ऑर निगेशन पी किती येतं? नेहमी टी येतं. मग आता हे टी म्हणजे पी अँड टी हे सूत्र बघायचं. पी अँड टी काय येतं? नेहमी पी येतं. त्याप्रमाणे हा जर पी असेल तर शिल्लक राहिला क्यू ऑर पी. हे रिझन ह्याला आलं. आता हे फक्त उलटं करायचं आहे आपल्याला. पी ऑर क्यू, आधी हे लिहिलं मग हे लिहिलं. काय आलं? कुठला लॉ वापरला? कम्युटेटिव्ह लॉ. पी ऑर क्यू दिस इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. असं ते केलं आपण. म्हणजे हा तुमचा RHS झाला बघा. म्हणजे LHS वरनं आपण RHS प्रूव्ह केला विदाउट टेबल. जर प्रश्न असा असेल विदाउट युजिंग द ट्रुथ टेबल तर हे असंच लॉ वापरून प्रूव्ह करायचं. जर तुम्ही टेबलनी हे प्रूव्ह केलं, म्हणजे प्रश्न जर असा असेल की विदाउट युजिंग ट्रुथ टेबल आणि तुम्ही जर टेबलनी हे प्रूव्ह केलं, तुम्ही प्रूव्ह केलं, पण तुमच्या प्रश्नात आहे विदाउट युजिंग, त्यामुळे याला मार्क दिले जात नाही. त्यामुळे ट्रुथ टेबलनी करायचंय का विदाउट ट्रुथ टेबलनी करायचंय हे नीट बघायचं आणि मगच करायचं.